या ना आत. नाना तुम्हाला भेटायला आलायत या. मी व्ही.एस. दाते. तुम्ही मिसेस कांचन? जस्ट अ मिनिट. तू वर्षा ना रे? मंदा दातेचा भाऊ? हो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आता मला ओळख बघू. तुम्ही मिसेस तोलानी? ए तुम्ही काय? तू म्हण. तू तुझ्या समोरच्या चाळीत कांचन प्रधान नावाची मुलगी राहायची, आठवते? अरे किती वर्षांनी भेटतो आपण. ओ वर्षा. अरे मला काही बस बीस म्हणशील की नाही? बस. अरे मला काही पाणी पिणी? पाणी. चहाच्या आधी चालेल. चालेल ऑफकोर्स चालेल. ह्याला पाणी. हे घ्या. सून का रे तुझी? धाकटी. नाव काय ग? सुप्रिया. मी कांचन, वर्षाची बालमैत्रीण. बायको कुठे तुझी? आहेत ना ते आज. जा बोलाव तिला, म्हणावं तुझ्या नवऱ्याची बालमैत्रीण आली आहे. बोला तिला बोला. छान आहे रे तुझी सून. किती वर्षांनी भेटतो ना आपण. हो ना, तरुणपणानंतर एकदम म्हातारपणी. ही आली माझी बायको. ही मिसेस कांचन तोलानी, नमस्ते. मंदाताईची मैत्रीण. आणि वर्षाची सुद्धा बरं का. ए बस ना बस. लाजतोयस का असा? नाव काय रे तुझ्या बायकोचं? नाव काय? उषा. उषा. चाळीत असताना आम्हाला दोघांना एकमेकांच्या नावावरून चिडवायचे. तेव्हा सुद्धा हा असाच लाजायचा. काय वर्षा? लाजायचे की रागवायचे? रागवतोय कशानं? आम्हाला दोघांना आवडायचं ते चिडवणं. हो ना वर्षा? अगं तू काही चहा बिहा आणशील का नाही? हो आणते. कांचनबाई. ए बाई काय नुसतं कांचन म्हण. वर्षाची बालमैत्रीण आहे मी. ते कळलं मगाशीच, पण आज अचानक बालमित्राला भेटायला कशा आला ते विचारायचं होतं मला. सांगते ना वर्षा, तूही ऐक रे. मी स्कॅप नावाचा क्लब काढलाय वृद्धांसाठी. अच्छा. त्यात तुमचे सगळे बालमित्र गोळा करताय? अगं या कामासाठी गेले 2 दिवस या सोसायटीत येते मी, क्लबची माहिती द्यायला आणि मेंबर्स गोळा करायला. हे फॉर्म्स तुम्ही दोघांनी सवडीनं भरून द्यायचे. उषा, या कामासाठी आज इथं आले आणि अगदी अचानक वर्षा भेटला. इतका आनंद झालाय मला. होणारच हो. यांना सुद्धा खूप आनंद झाला. राहता कुठे? इथंच कौस्तुभ नगर मध्ये बंगला आहे आमचा, रिव्हर व्ह्यू नावाचा. घे ना. ए तुम्ही दोघही सवडीनं या ना एकदा. आधी कळवलात ना तर गाडी सुद्धा पाठवेन. रिक्षा येते ना तिथे? परवा तर सायकल सुद्धा आली होती. वा. माझ्या येण्याचं सांगू शकत नाही, पण हे मात्र नक्की येतील. घरात कोण कोण असतं? माझा नवरा परदेशात नसेल तेव्हा इथं असतो. त्याचं नाव धीरज. आणि मुलगा केदार, तो धीरजच्याच प्रोफेशन मध्ये. आमच्या इंडियामध्ये 6 फॅक्टरीज आहेत. आणि केदारची बायको गुल, ती ना पारशी आहे. आणि माझी मुलगी आणि तिचा नवरा रॉबिन, तेही माझ्याचकडे असतात. आनंद आहे. खरंच आनंद आहे. इथं कोण कोण असतात? मी सांगते तुमच्या बालमैत्रिणीला. इथे आम्ही 2 जण, आमची 2 मुलं, या 2 सुना आणि नातवंड, सगळे मराठी. ए वर्षा, मंदा कुठे असते हल्ली? मी सांगितलं तर चालेल ना. मंदा खांडव्याला असते. तिचा नवरा डॉक्टर आहे आणि मुलगाही मेडिकलला आहे. निघताय? वर्षाने परवानगी दिली तर. ए वर्षा, तुझं कार्ड दे बरं. घे बरं ना. संपली ना कालच? टेलिफोन नंबर तर देशील? अरे घे, लिहून घे. 55. मी लिहून देते ना. थँक्यू. चला, हे बरं झालं.
आता कधीही भेटता येईल आपल्याला. हो ना. हा. येते रे वशा. हा, ये. बायको छान आहे हा तुझी. येते का सुप्रिया? अच्छा. हम्म. नाना हा. तुमची मैत्रीण मात्र बोल्ड वाटली. हा. मस्त आहे. मस्त कसली उन्हाळ. आज नानांच्या चेहऱ्यात कोणाला काही फरक जाणवतोय का? आई. आईला माहित असेल. मला कुणाबद्दल काहीही माहिती नाही. चेहऱ्यातला फरक म्हणजे चेहरा अधिक आनंदी दिसण्याचं कारण मी सांगते. A very very old friend of his had come to meet him. Huh? Special friend, bold, beautiful and graceful. ब्युटिफुल हम्म. म्हणजे मुलगी वगैरे की काय? नाही, नाही. आई, मला तुमच्यात घेऊ नका. अहो खरंच भाऊजी 50 उलटलेली एक सुंदर मुलगी, हं. नाव कांचन, आणि ती एकसारखी मी नानांची बालमैत्रीण असं करून विचार फिरवत होती माझ्या आणि आईंच्या समोर. नाही. खरंच काय हो नाना, आली होती रे, पण हे सुप्री आपलं उगाच काहीतरी. उगाच नानांना तिनं काय हाक मारावी, आणि ते पण तर 5 मिनिटांनी. काय ग? सांगू का नाना? सांगून टाक आता, काय व्हायचं राहिलंय सांगून टाक. ए सांग ना, सांग. काय म्हणाली? ती म्हणाली की तेव्हा नानांना आणि तिला एकमेकांवरून चिडवायचे हं? आणि दोघांनाही ते आवडायचं. नाही, नाही, नाही. अजून थोडी तिकडे सरकाव. काय पंख्याचं डायरेक्ट वार लागलं ना तर सर्दी होईल तुला. होऊ देत. सर्दी खोकला पडसं डांग्या खोकला काय व्हायचं असेल ते होऊ देत. दुसऱ्यांनी कशाला आमची काळजी करावी? अगं दुसऱ्यांनी तुझी काळजी करूच नाही. काळजी मीच करणार, माझी बायको आहेस ना तू. हो बायको म्हणे. हा तरी मला वाटलंच हा, मंदा वंसांनी मला लग्नात एवढी हलकी साडी का दिली? त्यांना वाटलं असेल कांचनला घ्यावं वहिनी करून, मुंबईची फॅशनेबल, त्यात परजातीची म्हणजे दुधाचा. खरंच हे बघ उषा, मला नावाने हाका मारू नका. हं. पण तुमच्याशी बोलतच नाही मुळे मी स्वतःशीच बोलतेय. 5 मिनिटं बरे असतात त्या नटव्या. संसार करता येतो का एकीला तरी? उन्हाळ नुसत्या. आता माझ्या देखत माझ्या नवऱ्याला वशा म्हणते टावळी, पण ऐकणाऱ्याला तेच गोड वाटतंय ना. काय वागणं काय बोलणं, भेटल्याचा केवढा आनंद दोघांना. अगदी किती बोलू आणि किती नको झालेलं. आमच्याशी असं कधी हसून प्रेमाने बोलायचं नाही सुचायचं कुणाला. इथे डोक्यात संताप चढलाय माझ्या, आणि तुम्हाला हसू कसलं येतंय? हा तुझा संताप मला किती आवडलाय म्हणून सांगू. उषा, हा तुझा संताप नाहीये, तुझं माझ्यावरचं उत्कट प्रेम आहे. जशी मला तू अजूनही माझ्या एकटीचीच वाटतेस तसाच तुला सुद्धा मी तुझ्या एकटीचाच वाटतोय अजूनही. बरोबर? म्हणूनच गधडे तुला परवा नेऊन मी हेच सांगत होतो की आयुष्यातल्या राहिलेल्या गोष्टी आपण पुन्हा मिळवू शकतो, जुने दिवस पुन्हा अनुभवू शकतो. एकच सांगा, तुम्हाला मी तिच्यापेक्षा कमी आवडते की जास्त? जास्तीत जास्त. खर तर जगात तू एकटीच आवडतेस मला, अगदी लग्नात पाहिला ना तेव्हापासून. खरंच. पण मग तुम्ही माझं ते मोठं पत्र कशी सुरुवात करू? प्रिय म्हणू, लाडक्या म्हणू, की जाऊ दे माझ्या वसंता. वसंता, तुझा विरह क्षणभर सुद्धा सहन होत नाहीये.
म्हणूनच आता पत्रानं तुझ्या मिठीत वसंत, उषा तू ग्रेटच आहेस हं? अगे एका तर कानात काय सांगतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. ते आता हसलं असतं बघ. का? मी घरी गेल्यावर सगळ्यांना सांगेन काय? तू मला बागेत चोरून घेऊन आला होतास अरे म्हणून. बापरे. साहेब गजरा सॉरी चुकलं. काय रे सॉरी का? ए बेड्या, म्हातारपणातच खरं प्रेम कळतं. लक्षात ठेव, तुझ्या म्हातारपणी उपयोगी पडेल. दे का जरा दे. हा, हे घे. अरे कीप द चेंज. असू दे. का हसायला काय झालं? नाही साहेब, इतक्या वर्षात लव करणारे आजोबा पहिल्यांदा पाहिलेत ना. हो का? लव करणारे आजी नाही वाटत दिसेल तू. आणि बघ, पुढच्या जेव्हा येशील ना, त्या आठवणीने आम्हाला काय जरा होय, द्यायचा. साहेब. ओके जा. बघू. कशी दिसते तुझी उषा? सुंदर. 16 वर्ष इतके सुंदर. चला आता निघूया. अगं बस ना थोडा वेळ. अरे पुन्हा येऊया की कधीतरी असंच चोरून. ओके सर. मजा आली. बरं आता रिक्षाने जाऊ. हो. मी मध्ये उतरीन, बर तू पुढे जा. हो. मी नंतर येईन. चालेल. हं. अहो एवढा उशीर का झाला असं विचारलं तर? तू सांग, दामले काकू घेऊन गेले? हा. हं. नको नको, का? मी भागवत काकूंकडे गेले होते असं सांगते. अगं पण भागवत काकांकडे मी जाणारच, मी सांगणार ना. पण मग तुम्ही दामले काकांकडे गेला होता तसं म्हणा ना. मी भागवत काकू पक्क केलंय. पक्के गेले? हो. बरं तसं करू. हा. हा रिक्षा हं. थांब रे बाबा, थांब थांब. अरे हो, तो गजरा काढायचं लक्षात ठेव, नाही तर विसरशील, हो. पंचायत करशील. हा जा. अच्छा. या. कसं झालं कीर्तन? छानच झालं. बुवा खूप छान गातात ना ते. हो हो. आई, काय छान वास येतो हो मोगऱ्याचा. हा. अगं कीर्तन झालं आणि दामले काकू मला आपल्या त्यांच्या घरीच घेऊन गेल्या ग. अहो पण मी दामले काकूंना तर मावशींबरोबर येताना पाहिलं. हा? भाजी टाकली तव्यावर. तरी मी सांगत होते दामले काकू नको, भागवत काकू सांगते म्हणून. यांचं आपलं अगं काय झालं माहितीये का, आज भागवत काकूनी ना आम्हाला सगळ्यांना त्यांच्या घरी नेलं आणि आणि अगं सगळ्यांना गजरे दिले. फार उशीर झाला का ग मला घरी यायला? अहो झाला तर झाला, मी सगळी तयारी करून ठेवली आणि अजून नाना सुद्धा आले नाहीये. असं कुठे गेलेत? बहुतेक भागवत काकांकडे. हा? अगं नाही, मी त्यांना दामले अरे नाना, लवकर आलात तुम्ही. हा. या. तू कशी आहेस? मी हा? हो मी बरीच आहे. सगळं कसं शांत शांत. श्री प्रसाद कोणी आलेलं दिसत नाही. अहो यायचेत अजून सगळे. आई सुद्धा आत्ताच चालले. काय सांगतेस? इतकं कीर्तन चाललं होतं काय? नाही हो, त्या भागवत काकूंकडे गेल्या होत्या. हा, पण मी त्यांना सांगितलं दामले का घातलात ना गोंधळ. कधी नव्हे तुम्हाला उशीर झाला तर लगेच इतकं टोचून बोलायचं. हो आई, नानाने जरा गंमत केली तुमची. काय सांगू नकोस. आधी आपणच कीर्तनाला पाठवायचं आणि मग बागेत. पुरे पुरे जास्त गोंधळ नको. जा स्वयंपाकाला लागा. चला. या चेकच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपली भेट झाली. थँक्यू. सो हाऊ इज रिटायर्ड लाईफ? ठीक आहे, चाललंय. मिस्टर दाते, म्हणजे काय की अजून 6 महिन्यानंतर मी रिटायर होतोय. आता थोडं टेन्शन येतं. कसलं? हेच की रिटायरमेंट नंतर ऑफिसला आपला काही उपयोग नसतो. घरीदारी आपण निरुपयोगी असतो. मग करायचं काय सांगा ना. घरीदारी
आपण हवे हवेसे वाटू यासाठी आधीपासूनच प्रयत्न करायचा. अरे दाते साहेब का? हाऊ आर यू मिस्टर बुतकर? अरे एकदम फर्स्ट क्लास. इकडे कसे काय? मी अरियर्स घेण्यासाठी आलो होतो. असं होय. हं. आहे का थोडा वेळ आहे? रिक्षा येईपर्यंत आहे. या वेळेला एक काय 10 रिक्षा मिळवून देतो मी तुम्हाला. नाही नाही, मी हा? माझ्या सोसायटीतल्या मुलाची रिक्षा घेऊन आलो होतो. असं होय. तो त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय. हा, हा. तो आला की निघणार. बर बर. हा म्हणजे वेळ आहे थोडा तुम्हाला. हो. या 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 बसा. या इकडे बसा. चहा मागवतो. या या बसा इकडे. अहो कोण नाही बघत. या बसा. अरे 2 चहा घेऊन ये विरूपाक्ष. कमी साखरेचा आण रे बाबा. कमी साखरेचा चालतो ना. हो हो. हा. उद्या साली ऑफिसला सुट्टी. हं, हो. कंटाळा येतो. वेळ कुठे आणि कसा काढायचा. म्हातारी आई आहे घरी. बायको 3 वर्षापूर्वी गेली. वेळ लागायची पाळी येते हो. तसा 7-8 वेळा चहा होतो हो माझा. अहो लोकांचा बोलण्यासाठी वेळ घ्यायचा म्हणजे चहा नको का पाजायला त्यांना. जगात फुकटात काही मिळत नाही. तुमचा मुलगा? हा प्रदीप. हा. अहो बोर्डात आल्याबद्दल कंपनीने सत्कार केला होता त्याचा. हा, हा, हा. तो कुठे असतो? चांगला पगार, हुशार मुलांना बंगला, गाडी परदेशातच मिळते. हं, कॅनडात असतो. I see. येतो का कधी? हम्म. येतो तसा. म्हणजे पाहुण्यासारखा येतो. उत्तम हॉटेलमध्ये राहतो. नाही भेटतो आम्हाला तो आणि जातो. सो सॉरी. No, no. You don't have to feel sorry about it. अहो औषधाचा वास येणाऱ्या कळकट घरात त्यांनी तरी कशासाठी राहायचं हो? मला हॉटेलवर घेऊन जातो. ऑफर्स मी बेस्ट ऑफ द ड्रिंक्स. झोळी फाटेपर्यंत पैसे टाकतो. व्हॉट एल्स यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर ओनली सन. हा मला कॅनडाला येऊन राहायचा आग्रह सुद्धा करतो. जात नाही तुम्ही? नाही जाता येतो. कसं जाणार? म्हातारी आई आहे घरात. तिला सोडून कसं जायचं? बेड्या असतात एक एक पायामध्ये मायाच्या. मी तर म्हणतो सिनियरिटी प्रमाणे माझ्या आधी तिनेच जायला हवं. दिस इज लाईफ. आता जमेल तसं आयुष्याच्या उकिरड्यावर सुखाचे कण शोधत बसतो. You have to accept it. अरे दाते साहेब. अहो दाते साहेब. अहो रिक्षा आली की तुमची. बरं आहे. हम्म. हम्म. भेटूया. नाना कॉलेजमध्ये जाऊन आलो. रिझल्ट बघून आलो. तुमच्या आशीर्वादाने पास झालो. घ्या. अरे वा वा वा. हे कुठले पाहिजे नाना? हे माझे मित्र आहेत बुतकर. नमस्कार. नमस्कार. अरे अरे घ्या ना पेढा घ्या. कशाबद्दल बाबा? पास झालो मी. अरे वा वा. शाबास शाबास. काय नाना एवढं नुसतं कौतुक करताय. मला क्लास कुठला मिळाला ते तरी विचारा. अरे तुझा चेहरा सांगतो ना, नक्की फर्स्ट क्लास मिळाला नाही असता. चेहरा सांगतोय फर्स्ट क्लास मिळालाय पण ऍक्च्युली सेकंड क्लास मिळाला. अरे तू एवढी रिक्षा चालवून एवढा अभ्यास करून पास झाला याचा अर्थच तुला फर्स्ट क्लास मिळाला बरं काय. व्हेरी गुड व्हेरी गुड. निघायचं नाना? तुम्हाला सोडायचं कुठे? नाही नाही ऑफिस सुटायचं ना अजून. तुम्ही निघा. बस. नाना बसा.
नाना सगळ्यांना सांगा मी सेकंड क्लास मध्ये पास झालोय. खरंच? मग काय खोटं सांगतो काय? पण ह्या का मध्ये मध्ये बोलतायत मध्ये मध्ये मध्ये? नाना बघा ना. अरे बघा ना काय, गेले कितीतरी दिवस तुमचे रेशमी कवडसे बघतोय, आरशांचे. हा. आता बघायचं तुम्ही लग्नाचं. नाही. श्याम, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आई बघतीये, आ? आई बघतीये. आई आई तुझी मावशी मावशी इथे उभी राहा. अरे हो उभी हो राहा, हो हो. उभी राहा. अगो बाई, पास झालो मी. झालास का मग? पास? सुटले रे बाबा, केव्हाची वाट बघत होते मी तुझी. अप्पा कुठे? बाहेर गेले. बर. अरे तू बाहेर गेल्यापासून सारखी बडबड 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 चालली. हम्म. हा पोरगा कसला पास होणार रिक्षावाला? रिक्षा चालवून काय कधी कोणाला डिग्री मिळाली? आता मी त्यांना 2 पेढे देणार. एक ना दोन, पण मी मात्र देवाचं नाव घेऊन सारखं त्याच्या पुढे साकडं घालते. म्हटलं पोराला पास कर रे बाबा, नाहीतर माझा जन्मभर उद्धार होणार. बहिणीचा मुलगा गळ्यात बांधून घेतला म्हणून. श्याम, श्याम, अरे बेटा, अरे असं काय करतोस? राजा चल, देवा पुढे पेढे ठेव बघू. चल राजा. मावशी अरे प्रसाद, ऑफिसातून डायरेक्ट? आता यावेळी अजून कुठून येणार मी? बैस बैस. चली, एक गोष्ट मनासारखी होत नाही. पाणी घे. सुरळीत चाललंय असं म्हणेपर्यंत काहीतरी खुसपट निघतच. काय झालंय काय एवढं? चिखल चिखल झाला माझ्या डोक्याचा. बरं, तुला फोन करायचं म्हटला तर तुझा फोन लागायला तयार नाही. फेकून देते डबड. तू हसतो काय? हे बघ, ही ऑफिसात गेल्या गेल्या मला ऑर्डर मिळाली. वाच. काय प्रमोशन मध्ये घोटाळा वगैरे? घोटाळा कसला? रोज शेकडो लोकांची प्रमोशन्स होतात रे. आता ती ऑर्डर दिल्या ना, ती वाच ना. बघतो काय? हो 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 हो, वाच वाच. माझी सोलापूरला बदली केली आहे. अरे मोठं शहर आहे सोलापूर. चाटायचंय? नाही, त्याची 20-20 वर्ष बदलीच करत नाहीत. वा वा, क्या बात है. गाडी, बंगला, ड्रायव्हर सगळंच आहे. अरे इथे नाही रे, त्या सोलापूरच्या जंगलात. त्याचं काय प्रसाद, तुझे लहानपणापासून खूप लाड झाल्यामुळे तू जरा कुरबुऱ्या झालायस. अरे सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. आता स्वीकारली असं नोकरी, मग बदली होईल तिथे जायचं. अरे म्हणून का सोलापूरला? उद्या माझी आंबेजोगाईला सुद्धा करतील बदली. प्रसाद, तुझी शेजारच्या बिल्डिंग मध्ये जरी बदली केली ना, तरी तू असाच कुरकुरशील. अरे चांगलं गाडी, बंगला, ड्रायव्हर सगळं मिळतंय. आणि सोलापूर काही खेडेगाव नाहीये. मला एक सांग, तू माझ्या बाजूने आहेस का ऑफिसच्या? हसू नको. हसतो काय? तुला माहिती आधीच माझे किती प्रॉब्लेम्स आहेत ते. सुप्रियाचे ट्युशन्स. बरं, बंगल्यात आम्ही दोघच. म्हणजे मी ऑफिसला गेल्यावरती ही घरात एकटीच. आणि तिचा स्वभाव तुला चांगलाच माहिती आहे. मी काही बोललो की ती काहीतरी वेगळंच बोलणार, नाही तर नुसते हसणार. तुला सांगतो, ही माझी बदली कॅन्सल झाल्याशिवाय हे प्रॉब्लेम्स मिटणारच नाहीत. मला एक सांग प्रसाद, तुझी बदली कॅन्सल करणं कोणाच्या हातात आहे? दाभोळकर साहेबांच्या. त्यांची ओळख निघाली की झालं काम. अरे यांच्या ऑफिस मध्ये होते की एक दाभोळकर, आठवतंय मला. ते मी रिटायर व्हायच्या अगोदर रिटायर झालो. दाभोळकर काय ऑफिस मध्ये एक दोन असतातच. पण तुमच्या दाभोळकरांची इनिशियल्स काय होती? हा, काहीतरी RG काहीतरी असं. तुमच्या साहेबांची इनिशियल्स? NB. MB. हा, म्हणा. म्हणजे त्यांच्या वडिलांची इनिशियल्स BL BB वरूनच काहीतरी असणार. नाही, आमचे दाभोळकर वेगळे. बीबी बीबी बी बी. काय बी काय करताय तुम्ही? अहो मी काय म्हणते, इथे हवे असलेले दाभोळकर हे तुमचे दाभोळकरच असणार. मी पैज लावते. आम्ही आधी गोंधळात पडलोय, त्या तुम्ही पैसा कसला लावताय? जा, त्यापेक्षा आज जाऊन काम करा. आम्हाला जरा शांतपणे. आपण मी काय म्हणते ऐका तरी. गोंधळात गोंधळ वाढू नका. ऐका आमचं, आज जा. बर. अहो पण नाना, त्या काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या. हा, अहो तुमच्या त्या दाभोळकरांना बेबी दाभोळकर म्हणून चिडवायचं नाहीत का? तुम्हीच तर सांगितलं होतं की मला. बेबी दाभोळकर. हा, कळलं.
असं काय करताय? ते बी दाभोळकर म्हणून तुम्ही त्यांना बेबी दाभोळकर म्हणायचा. बेबी दाभोळकर ना? हा. कळलं कळलं. आज जाऊन पडा, विश्रांती घ्या. बीबी म्हणजे तुमच्या साहेबांची वडील असण्याची शक्यता आहे. मग उगीच एखाद्याला उडवायचं म्हणजे? प्रसाद उद्या तू जाऊन चौकशी कर. उद्या कशाला, आत्ताच करतो ना. हॅलो, कडवे का? मी प्रसाद बोलतोय रे. मला एक सांग, आपले दाभोळकर साहेब आहेत ना, त्यांच्या वडिलांची इनिशियल्स तुला माहिती आहेत? हा, तेच दाभोळकर. बी बी नक्की. अरे थँक्यू सो मच. चल बाय. कन्फर्म्ड, बीबी दाभोळकरच. हा. आई, तुझ्यामुळे हे शक्य झालं. प्रश्नच नाही. इतका वैताग आला होता नुसता. हम्म. प्रसाद उद्या तू साहेबांच्या घरचा पत्ता, फोन नंबर मिळव. आपण नानांना घेऊन भेटूया. हम्म. बर. वसंता, वसंता, वसंता गेला खड्ड्यात. काय झालं एकदम? काय झालं नाही ते विचारा. अरे त्या दाभोळकरांकडे जाणं टाळण्यासाठी मी खटपट करतोय. तुम्ही दाभोळकर नावाचे ग्रहस्थ ऑफिस मध्ये होते, त्यांना बेबी म्हणून चिरवायचं सांगून मोकळ्या. अहो साधी गोष्ट आहे. प्रसाद प्रमोशनवर सोलापूरला गेल्यानंतर या घरात दुपारी आपल्याला मोकळेपणाने थोडंसं बोलता येईल, वावरता येईल, थोडं स्वातंत्र्य मिळेल. हे सगळं डोक्यात येईल तेव्हा ना सारखी स्वतःची अक्कल चालवायची. चुकलेच हो माझा. मूर्ख अडाणी आहे मी अगदी पहिल्यापासूनच. पुढचा काही विचार न करता मनात येईल ते बोलून टाकते. मला परवा त्या दाभोळकरांकडे जावंच लागणार आहे. साहेब, डॉक्टरांनी आपल्याला बोलवलंय. नाना, हे काय स्कार्फ कशाला? इकडे उकडतंय किती. अरे बघ ना, आता चहा पिता पिता एकदम थंडी वाजायला लागली. ताब्बीप आलाय का? नाही, डॉक्टर साठ्याने गोळी दिली, ती दिली आहे मी त्यांना. अरे काही नाही, काही झालेलं नाही. बरं त्या बीबीचा नीट पत्ता घेतलास का? हो. मला खात्री आहे तो माझा शब्द मोडणार नाही. बरं तुझे काही पेपर्स किंवा काही फाईल्स असतील? नाना, अहो, नाना नाना, अहो, काय होतंय? काय नाना? अहो, अहो, काय झालं? बरं नाही वाटत आहे. नाना नाना, नाना काय होतंय तुम्हाला? काय झालं? बरं नाही वाटत आहे. अहो, असं काय करता तुम्ही? नाना मगाशी तुम्हाला थंडी वाजत होती ना? मला मला उकडतंय. टॉवेल टॉवेल आत्ता आणते मी. अगं माधवी, टॉवेल नाना, कुठे नाना, काय आहे? होतं नाना? काय झालं? काय झालं? श्री, काय झालं? काय झालं? बरं वाटत नाहीये त्यांना. अगं बाजूला हो. हा घ्या. अरे श्री प्रसाद, कोणीतरी डॉक्टरला फोन तरी करा. हो. नाही बस, त्या बेबींकडे जाऊन येतो. मग डॉक्टरांकडे जातो. या मला. किती किती काळजी करता रे या म्हातारीची माझी. नाना नाना, तुमचे उपकार. असं काही बोलू नका हो नाना. माझ्या माघारी हिचाही असा सांभाळ करा. नका हो असं बोलू. इथे काळीच फाटतंय माझं. आई, आई, शांत राहा. अरे कोणीतरी फोन करा ना डॉक्टरांना. हो, नाही बाजूला नाही हो. पहिले दाभोळकरांचं काम हे शेवटचं अहो काम नाना, करू. आता असू द्या ना. हॅलो डॉक्टर, मी प्रसाद दाते बोलतोय. हो हो, नानांसाठीच फोन केलाय. एक्झॅक्टली, त्यांना तसंच होत आहे. हा पण डॉक्टर, एक मिनिट. ते म्हणतात की नाना आज सकाळी डॉक्टरांकडे गेले होते म्हणून. गेले होते? हा, तुम्हीच सोडलं त्यांना घरी? हो पण डॉक्टर, जर का तुम्ही थोडा वेळ. एक मिनिट.
आई तू मगाशी त्यांना गोळी दिली होतीस? हो दिली की. हो डॉक्टर, एक गोळी दिली आहे. अर्ध्या तासानंतर दुसरी देऊ? बर. पण तरी डॉक्टर तुम्ही जर का येऊन गेलात तर. बर बर, एक मिनिट. ते म्हणतात की दुसरी गोळी दिल्यावर त्यांना बरं वाटेल. फक्त त्यांना 10-12 दिवसाची बेड रेस्ट घ्यावी लागेल. आणि ते रात्री येऊन बघून जातात. अरे अरे त्यांना विचार की 1 तासापर्यंत मी बाहेर बाहेर जाऊन येतो. मी विचारणार नाही. त्यांनी तुम्हाला या क्षणापासून बेड रेस्ट सांगितलेली आहे. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर खरंच काळजी करण्याचं कारण नाही ना. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. डॉक्टर म्हणाले अर्ध्या तासात बरं वाटेल. बेड रेस्ट घ्यायला सांगितले त्यांना. सकाळी डॉक्टरकडे गेला तर बोलला नाही. अहो राहू द्या ना आई आता. जाता जाता दाभोळकरांचं काम नाना झालं महत्व असतं तर- कशाला आहे? माझ्या बदलीला की तुमच्या प्रकृतीला? हे बघा, जे व्हायचं ते होईल. तुम्हाला डॉक्टरनी 10-12 दिवसाची बेड रेस्ट घ्यायला सांगितले. सगळं बरोबर होईल. परमेश्वरा.